अंदाज सर्वप्रथम नाथसागर आहे. नाथसागर जवळपास 93% भरलंय आणि त्याचं रात्रीच्याला पाणी सोडलंय. तर त्याच्याखाली जे 12 बॅरेज आहेत म्हणजे 12 बंधारे आहेत, त्या बंधाऱ्यामध्ये आता ह्या 2 दिवसात तिकडे पाणी येणार आहे. नदीकाठच्या शेतकऱ्यांनी आपण आपल्या मोटर असेल तर काढून घ्या वरी घेऊन ठेवा, कारण की कोणत्याही क्षणी पाणी येऊ शकतं. आपली जनावरे नदीच्या काठी आता चरायला सोडू नका, बांधून देखील नका, कारण की पाणी गोदावरी नदीकडून डायरेक्ट नांदेडकर पाणी येणार म्हणून हे लक्षात. आज देखील राज्यामध्ये सांगायचं झालं तर पण सोलापूर जिल्ह्यामध्ये पाऊस आज देखील पडणार आहे. म्हणजे आज 5, 6, 7 आणखी 3 दिवस सोलापूर जिल्ह्यात मंगळवेढा, जत, सांगली, सातारा, त्याच्यानंतर इकडं बारामती, श्रीगोंदा, त्याच्यानंतर इकडं बीड जिल्हा अहिल्यानगर, त्याच्यानंतर पाथर्डी, ह्या पट्ट्यामध्ये कडाष्टी, ह्या पट्ट्यामध्ये आज 3 दिवस आणखीन पाऊस असणार आहे म्हणून हा अंदाज त्या शेतकऱ्यांना लक्षात. सांगायचं झालं तर सोलापूर जिल्हा, धाराशिव जिल्हा, लातूर जिल्हा, बीड जिल्हा, जालना जिल्हा, संभाजीनगर, परभणी जिल्हा, नांदेड जिल्हा, हिंगोली जिल्हा, अकोला जिल्हा, अमरावती जिल्हा, बुलढाणा, त्याच्यानंतर नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ ह्या पट्ट्यामध्ये मात्र आणखीन 7 ऑगस्टपर्यंत पाऊस चालू राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. आणि त्याच्यानंतर विदर्भात शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी, पूर्व विदर्भात मात्र 15 ऑगस्टला मात्र अतिमुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज पूर्व विदर्भातल्या 6 5 11 जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना लक्षात यायचा. सगळ्यात जास्त पूर्व विदर्भामध्ये गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, अमरावती ह्या मध्ये 5-7 जिल्ह्यामध्ये मात्र अतिमुसळधार पाऊस 15 ऑगस्ट नंतर येणार आहे म्हणून हा अंदाज त्यांनी लक्षात यायचा. खरं तर 14 तारखेला तिथं 14 ऑगस्टलाच पाऊस सुरू होणार आहे, पण 15 ऑगस्टच्या नंतर तिथं वाढ होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. ते कमी दाबाचा पट्टा वरतून जात असल्यामुळं विदर्भात पाऊस जर पडत असला तर काय होणार आहे, मराठवाड्यामध्ये रिमझिम पाऊस असणार आहे म्हणून हा अंदाज देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात यायचा. राज्यात सांगायचं झालं तर आज देखील परभणी जिल्ह्यात देखील दुपारपर्यंत ऊन पडेल आणि परभणी जिल्ह्यात देखील दुपारनंतर पाऊस सुरू होणार आहे म्हणून हा अंदाज परभणीकरांनी घ्यायचा. जालना जिल्ह्यात देखील तशीच परिस्थिती राहणार, दुपारनंतर सरी चालू राहतील म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. त्याच्यानंतर संभाजीनगरकडे देखील सरी चालू राहतील म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. बीड जिल्ह्यात देखील सरी राहतील म्हणून अंदाज लक्षात यायचा. लातूर जिल्ह्यात देखील सरी चालूच राहतील म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. नांदेडकडे देखील सरी चालूच राहतील. नांदेड जिल्हा नांदेड, धर्माबाद, बिलोली, तेलंगणा, डोंगळी तहसील त्या परिसरामध्ये थोडा जास्त पाऊस असणार आहे म्हणून त्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर इकडं यवतमाळ जिल्ह्यात देखील सरी चालू राहतील. हिंगोली जिल्ह्यात देखील सरी चालू राहतील. वाशिम जिल्ह्यात देखील सरी चालूच राहतील म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. आणखीन जवळपास सांगायचं झालं तर 3 दिवस म्हणजे आजचं 5 ऑगस्ट, 6 आणि 7 ऑगस्ट 3 दिवस असाच विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. सर्वदूर नसणारे अर्ध्या घंटाचा, 10 मिनिटाचा, 5 मिनिटाचा अशा सरी येऊन जातील म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. म्हणजे रत्नागिरी, रायगड पासून ते पालघर इकडं नाशिक पर्यंत त्या पट्ट्यात मात्र आज पाऊस परत पुन्हा जास्त सक्रिय होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात. महाबळेश्वरला पाऊस सुरू होईल, पुण्याकडे देखील रिमझिम पाऊस सुरू होईल. त्याच्यानंतर कोकणातला देखील पाऊस चालूच राहील आणि त्याच्यानंतर इकडं संगमनेर, अकोले, नाशिक, इगतपुरी तिकडं देखील पाऊस सुरूच राहील. त्याच्यामुळे काय होईल, नंदुरबार जिल्हा, धुळे जिल्हा, जळगाव जिल्हा तिकडं रिमझिम पाऊस सुरू राहील, सरी येतील म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. 4 ऑगस्टला काल दिवस मावळत असताना